समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल आणि संपन्न असाल. आज रामनवमी दिवशी आपल्या मुलांवर एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, मुलांना संरक्षण कवच प्राप्त होण्यासाठी मी आज आपल्याला काही उपाय सांगणार आहे. तर आपल्याला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यात 7 लवंगा घ्यायचे आहेत. त्या 7 लवंगा आपल्या मुलांना उत्तर दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि त्या 7 लवंगा आपण आपल्या मुलाच्यावरून उतरवायच्या आहेत आणि त्या 7 लवंगा मुलांच्यावरून उतरवल्यानंतर त्या तांब्यात टाकायच्या आहेत. जो लोटा भरून पाणी घेतलेलं आहे त्यात त्या 7 लवंगा टाकायच्या आहेत आणि आपल्या मुलांना जवळ बसून त्यात तांब्या आहे तर आपला उजवा हात त्या तांब्यावर असा झाकून आपण 7 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक ओवी आणि प्रत्येक त्यातील हे संपूर्ण स्तोत्र हे अतिशय पावन आहे. त्यामुळे मुलांचे रक्षण होते. आपण रामरक्षा स्तोत्र त्यांच्या समोर म्हटल्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण होते आणि त्यात ते लोटाभर पाणी आपण अभिमंत्रित पाणी केलेलं आहे. मग आता ते साधं पाणी राहिलेलं नाही, ते तीर्थ झालेलं आहे. तर परत मुलांना उत्तर दिशेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि ते तीर्थ मुलांच्या वरून 7 वेळा वरपासून खालीपर्यंत उतरवायचे आहे आणि त्यातील परत त्या 7 लवंगा काढून घ्यायच्या आहेत. त्यातल्या 4 लवंगा 4 दिशांना टाकायच्या आहेत जेणेकरून 4ही दिशांनी आपल्या मुलांचं संरक्षण कवच निर्माण होईल. 5वी लवंग मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. 6वी लवंग मुलांना खायला द्यायची आहे आणि 7वी लवंग ची लाल कापडामध्ये तिची लवंग बांधून पोटात आपल्या मुलाच्या बरोबरीने द्यायची आहे. म्हणजे जिथं आपला मुलगा असेल त्याच्या बरोबरीने ती पोटली द्यायची आहे. त्यामुळं आपल्या मुलाच्या भोवतीनं संरक्षण कवच निर्माण होईल आणि आपल्या मुलीला काही बाहेरची बाधा आता 4 लवंगा 4ही दिशेला टाकल्यामुळे मुलाला 4ही दिशेने संरक्षण कवच निर्माण झाले. आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे जी काही वरून त्याला इडापिडा बाधा नकारात्मकता असेल ती निघून जाईल. खायला दिल्यामुळे त्याच्या मनात काही भीती ते निघून जाईल आणि 7वी लवंग जवळ असल्यामुळे सतत होत राहील. त्यामुळे या 7 लवंगांचा उपाय आज रामनवमी दिवशी तुम्ही करायला अजिबात विसरू नका आणि हे केल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवतो ते मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.